इथे मी दुपारच्या वेळेला चहाच्या ऐवजी दूध ठेवलं होतं माझ्यासाठी. आता तसं मला सुंठ मिऱ्याचं दूध घ्यायचं होतं. आता चहामध्येही सुंठ मिरे चालतात, पण मला आज चहामध्ये तेवढे काय आवडत नाही सुंठ मिरे. तर चला म्हटलं आज दुधामध्येच टाकून घेऊया. आता सुंठ मिरे कशासाठी, तर सुंठ मिरे सर्दीला अगदी रामबाण उपाय राहतात, म्हणून मी इथे सुंठ मिऱ्याचं दूध घेते. आता सुंठ मिरे मला पावसाळा आणि हिवाळा रोजच लागतात, कारण मला थोडासा सर्दीचा प्रॉब्लेम आहे. तर सुंठ मिरेच्या चहामुळे दुधामुळे जरा सर्दी कवर होते माझी. आता मी सुंठ मिरे घेते सर्दीसाठी, आणि त्या सुंठ मिऱ्यामुळे एवढी म्हणजे गरमी येते की म्हणजे माझ्या तोंडात लाले, त्याच्यासाठी घेते मी ह्या गोळ्या. जरा विचित्रच प्रकार आहे माझा, इथे बघू शकता तुम्ही. नंतर मग इथे किचन ओटा काहीसा दुपारपर्यंत असा झाला होता. चला म्हटलं हा नंतर आवरता येते. इथे ना पोथी वगैरे वाचायची होती, तर मग ते म्हटले अगोदर ताट काढून दे, नंतर मग पसारा आवरत बस. नंतर मग इकडे छान असं पूजेचं ताट वगैरे काढलं. आज महाराजांचा जन्म पण होता, त्याच्यासाठी छान असं नारळ पण ठेवलं. आणि नंतर आले मी माझ्या किचनमध्ये हा पसारा आवरायला. आता किचनमधला पसारा सकाळी आवरलेला पसारा आपला दुपारपर्यंत सगळ्याच बायकांचा सेमच असेल कदाचित, आहे ना. सकाळी स्वच्छ आवरून ठेवलेलं किचन दुपारपर्यंत अगदी गजबज झालेलं राहतं, हो ना. नंतर मग इकडे मला शेंगाची भाजी करायची होती संध्याकाळी. चला म्हटलं आता पोथी ऐकतच आपण हे आपलं काम आटोपून घेऊया. मस्त आमच्या शेंगा वगैरे पण निवडून झाल्या होत्या, इथे बघू शकता. आणि नंतर बाकीचा स्वयंपाक आवरायचा होता. आता कुकर वगैरे जर झालं होतं माझं, आणि भाजी पण झाली होती, आणि नंतर राहिल्या होत्या त्या म्हणजे पोळ्या. तर चला म्हटलं आता पोळ्याच पटापट आपण आवरून घेऊया, म्हणजे लेकरं आले की लेकरांना डायरेक्ट जेवायलाच द्यायचं राहते. आता मुलांना संध्याकाळी जरा लवकर भूक लागते, त्याच्यामुळे मग मी संध्याकाळचा स्वयंपाक मला लवकरच केलेला बरा वाटतो, त्याच्यामुळे मग जरा मी लवकर लागते स्वयंपाकाला. आता 7 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे आटपून होतो. नंतर छान असा देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.